तर मित्रांनो, रावगावमध्ये ताईकडे आलो होतो आणि इथेच रावगावचा सुपुत्र म्हणून नक्ष भराडे एक बालकलाकार म्हणून इथे आलेला आहे, कारण त्याचं गावच हे आहे. आणि तो आपल्या मुरबाड तालुक्यामध्ये असून सुद्धा लोक त्याला ओळखत नाही, हा मोठा एक दुर्दैव आहे. 14 सिरियलमध्ये काम केलं आहे, स्टार प्रवाह असतील, सोनी मराठी असेल, 2 वेब सिरीज केल्यात आणि 2 मूव्हीमध्ये काम केले, धर्मवीर आणि धर्मवीर 2 अशा मराठी मूवीमध्ये काम केलं नक्ष भराडे आहे. आपण त्यासोबत जरा चर्चा करूया आणि त्याला आपल्या रील थ्रू थोडं प्रमोट करूया, जेणेकरून आपल्या मुरबाड तालुक्यातील लोक त्याला ओळखतील. तर इकडे बघू शकता नक्ष. कसा आहेस नक्ष? मामा मी मस्त आहे, तुम्ही कशा आहात? म्हणजे नात्यामध्ये मी त्याचा मामा लागतो आणि तो माझा भाचा लागतोय. नक्ष सोबत थोडी चर्चा करू, म्हणून जेणेकरून नक्षला आपण थोडं प्रमोट करूया रील थ्रू. तर नक्ष, तू कोणकोणत्या सिरियलमध्ये काम केले, जरा सिरियलची नावं सांग. माझी तुझी रेशमगाठ, तुझेच मी गीत गात आहे, फुलाला सुगंध मातीचा, पिंकीचा विजय असो, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 1, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे पार्ट 2, लव्ह नोट शॉर्ट फिल्म, बेफिकर, अल्बम सॉन्ग, असे सगळं मी मराठी सिरियल्समध्ये काम केलं आहे. मराठी पिक्चर, हिंदी शॉर्ट फिल्म्स. तर बघू शकता तुम्ही, एवढ्या कमी वयोगटामधला नक्ष आहे आपला आणि त्याने एवढ्या मोठ्या मोठ्या सिरियल्समध्ये काम केलं आहे, दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे, गिरीश ओक सरांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केलं आहे आणि खरंच खूप छान आहे तो आणि बोलतो सुद्धा छान. तर त्याला आपण त्याच्या ग्रूमिंगबद्दल थोडं विचारू. तर नक्ष, तू काय करतोय, म्हणजे तुला या कला क्षेत्राची आवड कधीपासून निर्माण झाली? तर मला कला क्षेत्राची आवड म्हणजे मी टी व्हीमध्ये बघायला लागलो की हे लोक असे काम करतात. तर माझ्या पप्पानी मला एक क्लास लावला, मला तिथे आवड लागली. मग मला पप्पा शिकवतात अजून की लिहून देतात, मम्मी माझे ते पाठांतर करून घेते, मला सांगतात असे एक्सप्रेशन दे, तसे एक्सप्रेशन दे. आणि माझ्या आईवडिलांचा मला खूप याच्यामध्ये सपोर्ट आहे. आणि मी क्लासेसला सुद्धा जातो. मी नाटक करतो आहे सध्या, दुरून डोंगर साजरे, आत्ताच माझं एक नाटक झालं. तर बघू शकता किती छान बोलतोय आणि सगळ्या गोष्टी तो एकदम प्रॉपर सगळ्या सांगतो. म्हणजे एवढ्या कमी वयोगटामधला मुलगा आणि त्याचं बोलणं वरूनच तुम्ही विचार करू शकता की तो कला क्षेत्रामध्ये खूप पुढे जाणार आहे. तर नक्षला माझी हीच एक विनंती असेल किंवा त्याला मी माझ्याकडनं एक सपोर्ट असा असेल की मी त्याला जास्तीत जास्त रीलवर प्रमोट करण्याचा प्रयत्न करेल. कारण असाच नक्ष तू पुढे जा, प्रगती कर आणि जास्तीत जास्त मूव्हींमध्ये काम कर किंवा सिरियलमध्ये काम कर आणि आईवडिलांचं नाव नक्कीच रोशन कर आणि आपल्या मुरबाडमधल्या रावगावचं नाव नक्कीच रोशन कर. धन्यवाद. तुझ्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं. थँक्यू मामा.